आमदार धनंजय मुंडेंच्या आमदारकी विरोधात दाखल याचिकेवर पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार। धनंजय मुंडे मंत्री होण्याची स्वप्न पाहत आहेत, मात्र त्यांची आमदारकी जाणार, करुणा मुंडेंचं वक्तव्य। इंदापुरातल्या भिगवण इथल्या 21 वर्षीय तरुणीने कोर्टात बदलला जबाब। तरुणीने आईकडे आणि नातेवाईकांकडे जाण्याची इच्छा केली आहे व्यक्त। याआधी तरुणीने तरुणासोबत राहणार असल्याचं म्हटलं होतं जबाबात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल अवीवमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली। पीएम मोदी इस्रायलच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। भिवंडी निजामपूर गृह विभागात महागडी उपकरणं वाहनं विनापरवाना धूळखाट पडून निधीचा अपव्यय होत असल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप। मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार। सुमारे 50 ते 60 लाख रुपयांच्या वस्तू असल्याचा अंदाज। खेळाडूंना प्रशस्त क्रीडांगण मिळावं यासाठी शिंदे गटाच्या युवा सेनेकडून पंढरपुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्त्यावर क्रिकेट खेळून आंदोलनात मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव घसरले। कांद्याला सरासरी 800 ते 500 रुपये दर। कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक। राजस्थानच्या प्रसिद्ध रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात अनेक सफारी वाहनांना वेढले वाघांनी। यामुळे वाघ दिसला अस्वस्थ। वन्यजीव पर्यटन नियमांचे पालन आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे नगरसेवक अभिषेक बारणेंचा उमेदवारी अर्ज दाखल। 2 मार्च रोजी अभिषेक बारणे यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड होणार असून सध्या केवळ औपचारिकता बाकी। बदलापुरातल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी पोलिसांनी 5व्या आरोपीला अटक केली आहे। सुमित सोनकांबळे असे आरोपीचे नाव असून प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध पुरवठा करायचा असा त्याच्यावरती आरोप ठेवण्यात आलाय। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। क्रांतीसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तातडीने निवारा केंद्र आणि स्वच्छतागृह उभारण्याची मागणी। संगीतकार सचिन कुमावत बिग बॉस मधून बाहेर। जामनेर शेंदुर्णी गावी परतल्यानंतर त्याचं जंगी स्वागत। भव्य मिरवणूक काढत सचिन कुमावतचे स्वागत। हैदराबादच्या जुबली हिल्स मध्ये फेरारी कारची 3 वाहनांना जोरदार धडक। या अपघातात अनेक लोक जखमी तर कारचं मोठं नुकसान। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। सर्व मृत एकाच कुटुंबातली असल्याची माहिती। पंढरपुरात एका हॉटेलला भीषण आग। आगीत जवळपास 75 ते 80 लाख रुपयांचं नुकसान। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। जळगाव अवाणे शिवारात धक्कादायक घटना। मुलांच्या अपहरणाच्या अफवेने 30 ते 35 वर्षीय अनोळखी तरुणाचा जमावाकडून बेदम मारहाणीत मृत्यू। घटनेमुळे जिल्ह्यात मॉब लिंचिंगचा प्रश्न ऐरणीवर। सिंधुदुर्गच्या वांगणी येथून बेपत्ता झालेल्या 28 वर्षीय शिक्षकाचा मृतदेह हडी कालावल पुलाजवळ झाडाच्या वेलीला लटकलेला आढळला। हा घातपात की आत्महत्या, पोलिसांकडून तपास सुरू। अमरावतीत घातक शस्त्रांसह रील तयार करून दहशत पसरवणाऱ्या 2 19 वर्षीय तरुणांना गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात। दोन्ही आरोपींकडून चाकूसह धारदार शस्त्र जप्त। धुळे जिल्ह्यात एका 4 चाकी वाहनाची आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन 2 जण जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। पुणे मंचर एमएसईबी कार्यालयासह परिसरात भीषण आग। आगीत एमएसईबी कार्यालयातल्या ट्रान्सफॉर्मरसह अनेक वस्तू जळाल्याने परिसरातला विद्युत पुरवठा ठप्प। बाजूला असलेल्या शेतकऱ्याने उसाचे पाचट पेटवल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती। सातारा मेढा रस्त्यावर करंजे नाका येथे एका गॅरेज चालक तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला। संतप्त नागरिकांनी हल्लेखोराला पकडून दिला चोप। पोलिसांकडून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत अटक।